नागपूर हिंसाचाराचा सूत्रधार फहीम खानला अटक। फहीमची 21 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी। लोकांना भडकवल्याप्रकरणी फहीम विरोधात कारवाई। नागपुरात महिला पोलिसांच्या अब्रूवर हात। जमावाकडून महिला पोलिसांचा विनयभंग। आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी। ठाण्याच्या कोस्टल रोडवरून भाजपनं शिंदेंना घेरलं। कोस्टल रोडच्या कंत्राटाची एसआयटी चौकशीची परिणय फुंकेंची मागणी। शंभूराज देसाईंनी सभागृहात चुकीचं उत्तर दिल्याचा भाजपचा दावा। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेता जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती। तर विरोधी पक्षनेता म्हणून आपल्या नावाची घोषणा होणार, भास्कर जाधवांचा दावा। नागपूर हिंसाचार प्रकरणी महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांची घेणार भेट। हिंसाचाराच्या योग्य चौकशीची विरोधकांची मागणी। विधान भवन परिसरात मिटकरी आदित्य ठाकरे सचिन अहिरांच्या संभाषणाचा व्हिडिओ समोर। आपल्या सोबत येण्याचं मिटकरींना आदित्य अहिर यांचं आमंत्रण। आरोग्य विभागातील वाहन घोटाळ्याचा झी 24 तास काढून पर्दाफाश। कागदावर धावणाऱ्या वाहनांसाठी मोजले 11 कोटी। सरकारी योजनेत ठेकेदाराचा फसवा-फसवीचा खेळ। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। 31 मार्च पूर्वी पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार। कृषी मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन।